इथं आलो की थोडं माकडांपासून सावध राहावं लागतो. हातात काय वस्तू असेल तर ओढून घेऊन जातं ते. हा सुंदरसा सनसेट खूप आधीपासून प्रथा चालत आलेली आहे. गड दिसून आपल्याला मित्रांनो, तिथे झेंडा लावला जातो. आणि जे वरचा देवळातून पहिला ध्वज घेऊन निघालेले ना, ते मध्य भागात पोहोचलेले आहेत आणि तिथे आता पूजा अर्चना करणार. खाली पण महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तिथून ही रात्रीच्या वेळेला ध्वज घेऊन वरती येतात. ते पण स्पीड मध्ये आहे, असं नाही की स्लो स्लो येतात आहे. आज आहे चैत्र पौर्णिमा. ही सध्या आहे ना डहाणू महालक्ष्मी गडवरती आहे. सुंदर आणि मस्त नजारा. आणि कसं ना मित्रांनो, जेव्हा पण चैत्र पौर्णिमा येतो ना, तर आतून उत्सुकता होते की डहाणू महालक्ष्मीला जाऊया. आज पण चैत्र पौर्णिमा आहे. कधी विचार करत होतो जाऊ की नाही काय करू. मग नंतर 1 वाजता दुपारी मी ते कॉल केला वरती आणि आरती किती वाजता हे विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आरती 7 वाजता आणि त्यानंतर तो झेंडा चेंज करण्यात येईल गडावरती. मी विचार केला हेच संधी आहे ना, तर 1 वर्षाने आपल्याला वेट करावं लागेल. मी बरोबर 1:15ला निघालो आणि 4 वाजता इथे गडाच्या खाली पोचलो. मी इथे आपण कसं जेव्हा पण डहाणू महालक्ष्मीला येतो ना, तर आपण नेहमी कसं देवीचं ओरिजिनल रूपमध्ये दर्शन करतो. आणि आज जो चैत्र पौर्णिमा असतो ना, त्या दिवशी आपल्याला वेगळ्या रूपामध्ये आईचं दर्शन करायला भेटतं. वेगळं रूप याचा अर्थ काय, जे चांदीचं मुखवट आहे देवीचा, ते आज लावला जातो. म्हणजे काल संध्याकाळी लावलं आहे आणि आज आपण इथे आल्यानंतर ना आपल्याला त्या रूपामध्ये देवीचं दर्शन होणार. इथं आलो की थोडं माकडांपासून सावध राहावं लागतो. हातात काय वस्तू असेल तर ओढून घेऊन जातं ते. ॲक्च्युली देवळ आता जवळ आलेलं आहे. तर आपण आहे ना आता देवळाचं जवळ आलेलो आहोत. काहीच वेळामध्ये आपण देवळात पोचू. आईचं दर्शन घेऊया, आरती अटेंड करूया आणि आरतीनंतर मग जो ध्वज चेंज होतो ते कवर करूया. होम वगैरे झालेलं आहे. तर हा आहे ना मित्रांनो देवळाचा घुंबट आहे. आणि आता वरती मी आपल्याला झूम करून दाखवतो. हे आहे गडाचं टोक वरती आणि इथे संध्याकाळी 7 नंतर आरतीनंतर ध्वज चेंज होणार. तर 6:38 झालेले आहेत. हा सुंदरसा सनसेट. महालक्ष्मी माता की जय. 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 तर मित्रांनो, आता जे ध्वज घेऊन देवळातून निघाले आहेत ना, त्यांना इथे वरती टोकावरती येईपर्यंत खूप वेळ लागणार आहे. त्याच्या आधी ते मध्य भागावरती थांबणार, तिथे ही पूजा करणार आणि वरती पोचल्यानंतर टोकाला तिथे पण पूजा केली जाते. दिवा पेटवतात, धूप कापूर पेटवला जाईल आणि जेव्हा तो कापूर पेटेल ना, तर तो उजेड आपल्याला रात्रीच्या वेळेला तिथे दिसणार आणि त्यावरून आपल्याला अंदाज भेटतो की हे वरती पोचलेले आहेत आणि वरती पूजा होत आहे. एक लाईट सारखं चमकत असेल ना, ते टॉर्चची लाईट आहे. आणि तो जो ध्वज येतो ना, तो खालून येतो ना देवळातून, खालून देवळातून येतो आणि ते लोक तिथे येत आहे वर. त्याच्यानंतर मग जव्हारच्या राजाचा
अच्छा, यानंतर जव्हारच्या राजाचा येणार. 3 झेंडे चढतील. मग ते किती वाजता येईल तो? त्याला खूप टाइम जातो, तो एकदम रात्री येतो. अच्छा, एकदम रात्री पूर्ण येतो. धावत सुटतो. आता इकडे झाडाच्या मागे लागले ते, आता इकडे लपतील ते. हे बघा, हे जे लाईट दिसत आहे ना, म्हणजे ते झेंडा घेऊन खालून त्या मार्गाने येत आहेत, डोंगर मार्गाने. ते मित्रांनो बघा, जो खालून जो ध्वज येतोय ना, ते या टोकाला टॉर्च मारून इशारा देतात आहे. इथे कोण आहे काय, वरती चढत आहे काय, म्हणजे इथे जे असतील ना, तर ते लोक पण इथून त्यांना इशारा देणार की आम्ही पोचलेलो आहोत करून, किंवा आम्ही रस्त्यात आहोत. त्या साईडला आहे ते, दिसले त्यांना, झाला इशारा. आणि जे वरचा देवळातून पहिला ध्वज घेऊन निघालेले ना, ते मध्य भागात पोहोचलेले आहेत आणि तिथे आता पूजा अर्चना करणार आणि तिथे पूजा केल्यानंतरच ते पुढे निघणार. तर तिथे बहुतेक त्यांना थोडा वेळ जाईल. तर मित्रांनो, आता ह्या व्हिज्युअल्सवरून आहे ना, आपण एक अंदाज लावू शकता तिथे पूजा अर्चना केली जात आहे तिथे. आणि एक नाही, कमीत कमी 5 ते 6 लोक एकत्र आहेत. गडावरती जे महालक्ष्मी मातेचं देऊळ आहे ना, तिथून ते ध्वज घेऊन वरती गेलेले आहेत. म्हणून तो प्रकाश आहे ना थोडा वाढलेला आहे आणि एकत्र एका ठिकाणी सर्व उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये टॉर्च पण आहे ना, म्हणून तो आपल्याला एका टोकाला तिथे उजेड पण भरपूर दिसत असणार. आणि मित्रांनो, जो आपल्याला आता लेफ्ट साईडला दिसत आहे ना, टॉर्चचा लाईट दिसत असेल, तर ते काय माहिती आहे की खाली पण महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तिथून ही रात्रीच्या वेळेला ध्वज घेऊन वरती येतात. हे आपल्याला रांगेमध्ये दिसत असेल बघा, माणसं चालत आहेत आणि 1-2 नाहीये, भरपूर माणसं आहेत. ते आपल्याला 3 तरी टॉर्च दिसत आहे, पण ते माणसं चालतात आणि ते पण स्पीड मध्ये आहे. असं नाही की स्लो स्लो येतात आहे. आणि इन द मेन टाइम इथे पण बघा, अजून पूजा सुरू आहे, अजून पूजा चालू आहे आणि खालून लाईट किंवा हे प्रकाश म्हणजे मारतात आहे. तिथे इशारा पण देता येत आहे तिथे. आणि हा नजारा ना मित्रांनो बघण्यासारखा असतो, कारण फुल मून आहे आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्येच अंदाजाने हे डोंगरवरती चढतात. आणि आता कसं आहे ना, हे लॉंग मी आपल्याला लांबून व्हिज्युअल दाखवत आहे. आपल्याला अंदाज येत असेल की आता ते हळूहळू जे लाईट आहे ना, ते पुढे पुढे सरकत आहे. म्हणजे जे गडावरती गेलेले आहे, टोकावरती जातात आहे, तिथे पूजा करून झाल्यानंतर ते पुढे सरकत आहे, पुढे पुढे जातात आहे, मार्ग बनवतात आहे. आता हे चालता चालता ना बॅक साईडला जाणार आणि बॅक साईडला गेल्यानंतर आपल्याला दिसणार नाही. आणि काही वेळानंतर ते वरती पोहोचल्यानंतर ना, तिथे जेव्हा ते कापूर पेटवतात आणि जेव्हा तो प्रकाश जनरेट होतो, ते ध्वज वगैरे दिसेल आपल्याला, त्यावेळेला आपल्याला समजतो की हे लोक वरती टोकाला पोहोचलेले आहेत आणि तिथे पूजा अर्चना सुरू झालेली आहे.
आणि बघा आता हे डोंगराचं खाली म्हणजे त्या टोकाचं खाली लेफ्ट साईडला जे खालून धवज घेऊन आलेले आहेत ना ते तिथे तुम्हाला दिसत असतील. तर टॉर्चचे लाईट आणि 3-4 माणसं आहेत. जर आपण जर मोठ्या स्क्रीनवरती बघितलं, मोठ्या टी व्हीवरती बघितलं तर आपल्याला स्पष्ट दिसणार 3 माणसं उभे आहेत फ्रेममध्ये आणि ते टॉर्च घेऊन तिथे सर्व जमलेले आहेत. आता ना मित्रांनो भरपूर थंडी आहे. ॲक्च्युली वारा खूप आहे आणि खूप थंडी आहे. आणि बघा इथे आता आपल्याला प्रकाश दिसत असेल. इथे कापूर वगैरे पेटवला गेला आहे वरती टोकाला, हलका आपल्याला दिसेल. आणि धवजही आपल्याला कदाचित दिसेल की धवज फडकत आहे तिथे आणि वरती पूजा स्टार्ट झालेला आहे. तर आपण काय नोटीस केलं का मित्रांनो, वरती पूजा झाल्यानंतर हे प्रकाश बघा ना, एक किरण दिसतो बघा चंद्राचा, कसं ते बरोबर डोंगराचं सेंटरला जायचं. तिथं म्हणजे वरती धवज आहे ना तिथेच आपल्याला एक रेष दिसत असेल आकाशातून असं खाली येताना. मगासपासून मी शूट करत आहे पण तशी रेष नाही दिसली ती चंद्राची, पण आता ती रेष दिसत आहे. तर मित्रांनो फायनली सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी डहाणू महालक्ष्मीगड उतरत आहे. आणि आपण व्हिडिओमध्ये पाहिलात की कशा प्रकारे धवज वरती नेला जातो. रात्री 6 ते 7 लोक होते. बघा ना त्यांचा अंदाज किती अचूक असतो. चंद्रप्रकाशामध्ये ते लोक वरती जातात. की 15 वर्ष आधी मी हे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर मला काल संधी मिळाली हे कव्हरेज करायचं. तो होप सो गाईज आपल्याला व्हिडिओ आवडला असेल सर्वांना. आणि जो नेक्स्ट सरप्राईज मी बोललेलो ना, तर आता मी जात आहे सफाल्याला. आणि सफाल्याला मी कुठे जात आहे, कोणाकडे जात आहे, पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर ह्या व्हिडिओला मी इथे वाइंड अप करत आहे. होप सो यू लाईक द व्हिडिओ. आणि आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया सफाल्याला.